28 जानेवारीचा तो काळा दिवस महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही, ज्या दिवशी राज्याचे कणखर नेतृत्व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. दादा आपल्यात नाहीत ही भावना आजही मनाला पटत नाहीये. ज्या नेत्याकडे विषय गेला की तो मार्गी लागणारच असा विश्वास जनतेला होता, त्या नेत्याच्या अस्थिकलशाचे दर्शन आज देऊळगाव राजा येथे पार पडले. अजित पवार यांच्यावर 29 जानेवारी रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यानंतर आज 5 फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात दादांच्या अस्थिकलशाचे दर्शन सर्वसामान्यांना घेता यावे यासाठी विशेष यात्रा काढण्यात आली आहे. देऊळगाव राजा येथील बसस्टँड चौकात दुपारी 2 वाजेपासून अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. बुलढाणा जिल्ह्यात या अस्थिकलश यात्रेची जबाबदारी आमदार मनोज कायंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाझीर काझी यांच्याकडे सोपवण्यात आली होती. यावेळी आपल्या लाडक्या नेत्याला शेवटचा निरोप देण्यासाठी सामान्य नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांनी देखील मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. या सोहळ्याला सर्वपक्षीय नेते मंडळी उपस्थित होती. यामध्ये माजी आमदार श्री राजेंद्र शिंगणे, विद्यमान आमदार मनोज कायंदे, जिल्हाध्यक्ष नाझीर काझी, खामगावचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्यासह मतदारसंघातील अनेक दिग्गज नेते आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांच्याच डोळ्यांच्या कडा यावेळी पाणावलेल्या दिसून आल्या. अजितदादांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही अशीच भावना यावेळी प्रत्येकाच्या मुखात होती. MH28 व्हॉइसच्या वतीने अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली. MH28 व्हॉइससाठी रोमिल कुमावतसह विजय जाधव यांची रिपोर्ट.